राज्यात काही ठिकाणी पावसाची चिन्ह दिसत आहेत। पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात येतोय। 7 ते 9 मे दरम्यान पावसाची चिन्ह आहेत। हवामान खात्यानं या सगळ्या संदर्भात अंदाज व्यक्त केलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता याच मेट्रो सिटीतून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरवरून आपले प्रतिनिधी सचिन बडे, पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी, कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी सतेज औंधकर, तर रायगडवरून आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। थेट जाऊया कोकणात। सुरुवातीला भारत यांच्याकडे। भारत, कोकणातही पावसाची चिन्ह दिसत आहेत। या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात येतोय। लागवी मॅडम, आपण म्हणताय ही शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। अर्थातच कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, मागील 4 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता जाणवायला लागलेली आहे। जवळपास काही ठिकाणी 39 अंश तर काही ठिकाणी 40 ते 41 अंशांपर्यंत पारा हा उष्णतेचा गेलेला होता। आणि अर्थातच हवामान मध्ये वारंवार जो बदल होतोय, कधी कडक ऊन आहे तर कधी ढगाळ वातावरण आहे। आता जरी परिस्थिती विशेषतः रायगड मधली पाहिलीत तर आता सकाळपासून सूर्योदय हा झालेलाच नाहीये। एरवी जर पाहिलं तर साधारणतः 7 वाजेपर्यंत, 6:45 पर्यंत कडक ऊन पडलेला असतो। मात्र आता जर पाहिलं वातावरण तर ढगाळ आहे। पावसाची आज हलक्या सरींची शक्यता रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या कोकणच्या किनारपट्टीवरती वर्तवण्यात आलेली आहे। तर त्यासोबत उद्या येलो अलर्ट देखील इशारा हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या भागाला देखील दिलेला आहे। गेल्या वर्षीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर साधारणतः याच भागामध्ये 7 ते 8 मे पासून जवळपास पावसाला सुरुवातच झाली होती। म्हणजे त्यावेळी अवकाळी पाऊस म्हणणे अवघड बनलं होतं, तर अगदी मान्सून दाखल झाला होता। त्यामुळे आताही 7 तारखेपासून या पावसाची हलक्या सरींची, काही ठिकाणी मोठ्या सरींची शक्यता वर्तवलेली आहे। आणि आता जर पाहिलं आपण तर साधारण कोकणामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ज्याला आभाट या ठिकाणी बोललं जातो, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे दिवसभरामध्ये जो हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे त्या पद्धतीने पावसाच्या काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। लागली मॅडम। अगदी भारत, आता जाऊया आपण कोल्हापूरमध्ये सतेज यांच्याकडे। सतेज, गेले काही दिवस खरं तर उष्णतेची लाट होती कोल्हापूरमध्ये। अक्षरशः अंगाची काहिली होत होती उष्णतेमुळे। पण आता कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा शिडकाव होऊ शकतो असा एक अंदाज आहे। नक्कीच लागवी, आपण पाहिलं तर गेल्या साधारणतः 15 दिवसापासून कोल्हापूरच्या तापमानात आहे ती कमालीची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। साधारणतः कोल्हापूरचं तापमान आहे ते 40 अंशांच्या पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। काही कोल्हापूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये 41 पर्यंत देखील तापमान गेलेलं आहे। त्यामुळे अगदी लोक दुपारच्या दरम्यान बाहेर पडत नाही आहेत आणि शेतीला देखील पाणी मोठ्या प्रमाणात लागतं। आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा माहिती आहेत। मात्र दुसरीकडे पाहिलं तर जो पावसाचा येलो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती एकीकडे शेतकऱ्यांना खूप दिलासा आहे, कारण शेतीला खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी लागतं आणि त्यामुळे हा जर एखादा हलकासा शिडकाव जरी पडला तर शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं असतं। एकीकडे काही ठिकाणी राज्यामध्ये नदीकाठच्या जे पीक घेतात त्यांना उपसाबंदी आहे ती जाहीर केल्यामुळं खरं तर पावसाची अपेक्षा आहे। 1-2 अशा पद्धतीचे जर येलो अलर्ट दरम्यान जर पाऊस पडला तर तो शेतीसाठी खूप चांगला असतो। त्यामुळं पावसाची नक्कीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। मात्र दुसरीकडे याच वेळेस अगदी 40 किलोमीटर प्रति तासानं किंवा खूप वेगानं जे वारं वाहतं त्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात झाडं पडण्याची जी शक्यता ती असते, घरांचे पत्रे उडून जाण्याची शक्यता असते। कारण गेल्या महिन्याभरापूर्वी असाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस झाला होता। त्यावेळेस दर्याचे वडगाव असेल, गिरगाव असेल आणि जो करवीर तालुक्यातील काही भाग असेल त्या ठिकाणी घरांचे पत्रे उडाले होते आणि काही ठिकाणी हे पत्रे उडाल्यामुळे, भिंती पडल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं। त्याचे पंचनामे देखील प्रशासनाने केलेले आहेत। मात्र या येलो अलर्ट दरम्यान ज्या पद्धतीनं वारं वाहतं ते कुठेतरी एक धोकादायक असतं। मात्र पाऊस जो पडतो तो शेतकऱ्यांसाठी मात्र दिलासादायक असतो आणि नेहमीच कोल्हापूर हा पाणीदार जिल्हा आहे तो समजला जातो आणि याच पाणीदार जिल्ह्यामध्ये जर अशाच पद्धतीनं जर पाऊस झाला तर एक शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बाब आपल्याला म्हणता येईल। लागवी, अगदी
सतेज जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता संभाजीनगर किंवा मराठवाड्याविषयी सचिन काय म्हणावं? गेले अनेक दिवस तर मराठवाड्यात अक्षरशः उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. पारा अधिकच वाढलेला आहे. पण इथं सुद्धा पुढच्या 48 तासात आता मात्र पाऊस बरसेल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. सचिन, पुढचे 48 तास मराठवाड्याकरता कसे? लागवीची छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, याला पाण्यासाठी झगडावं लागतं, झुंजावं लागतं आणि संघर्षही करावा लागतो. मात्र हवामान खात्यानं जो काही इशारा दिला आहे तर त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना आणि मराठवाड्यातील नागरिकांना एक मोठा दिलासा मिळू शकतो. कारण पाण्यासाठी वणवण करावे लागणाऱ्या या भागाला, या विभागाला जर पाऊस पडला तर एक मोठा दिलासा मिळू शकतो. कारण बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे की अक्षरशः विहिरी आटलेल्या आहेत, काही ठिकाणी नदी नाले जे आहेत ते कोरडे ठाक पडलेले आहेत, तर काही ठिकाणी पाणी पातळी देखील ढासळलेली आहे. उन्हाचा तीव्रता पाहायला गेला तर धरणाचं पाणी देखील बाष्पीभवनानं कमी होत चाललंय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवामान खात्यानं जो काही इशारा दिलेला आहे 48 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जर पाऊस पडला तर त्या जिल्ह्यांसाठी एक मोठा दिलासा हा म्हणावा लागणार आहे. कारण याआधी जो काही अवकाळी पाऊस पडलाय त्यामुळे फक्त नुकसान झालंय, कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाहीये. मात्र आता पावसाची गरज आहे आणि पाऊस जर पडला तर नक्कीच हा एक मोठा दिलासा म्हणता येईल. निश्चित. कारण पिकं जगवणे, त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे, पशूंना जगवणे, हे एक मोठा संघर्ष, ही एक मोठी परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यातील नागरिकांवर, शेतकऱ्यांवर आणि त्यासोबतच उद्योजकांवर निर्माण होते. त्यामुळं ज्या क्षेत्रामध्ये पाणी चांगलं आहे त्या ठिकाणी उद्योगही जास्त येतात आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याची तहानही भागते, पिकंही जगतात आणि त्यामुळं सुजलाम सुफलाम हा भाग हा त्या ठिकाणचा बनतो. मात्र मराठवाड्याचा जर विचार केला गेला तर पाणी नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी उद्योग येताना विचार करतात. त्यामुळे मराठवाड्यामध्ये या 48 तासांमध्ये जर पाऊस पडला तर हा एक मोठा दिलासा असणार आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं दिलासा दिल्याच्या नंतर किंवा जी सूचना आहे ती दिल्याच्या नंतर या ठिकाणी शेतकरी देखील आता तयारी करतायत. अगदी अगदी. थेट जाऊया पुण्याला. सचिन, आता अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, पुण्यातही पावसाचा येलो अलर्ट आहे. नक्की पुणे शहर आणि घाटमाथ्यांवर हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कालपासून आपण पाहतो की म्हणजे संध्याकाळी सुद्धा पुणे शहरामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. आज सकाळपासून सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आज दुपारनंतर कदाचित पावसाची शक्यता आहे ती सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे आणि पुढचे 2 दिवस पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असं हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचं तापमान आपण पाहतोय की जवळपास ते 42-43 अंश सेल्सिअस इतकं गेलेलं होतं आणि त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये तापमानामध्ये घट होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार आता पुढचे 48 तासामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा आहे, म्हणजे येलो अलर्ट आहे, तो सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीशी सुटका ही नागरिकांची होईलच. मात्र या पावसामुळे शेतीचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन हे सुद्धा हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे. सकाळपासून पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे, मात्र दुपारनंतर पावसाची शक्यता आहे ती सुद्धा वर्तवली जात आहे. अगदी. तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.